नमस्कार. आज आपण स्वयंपाकघरातील काही किचन टिप्स बघणार आहोत. नंबर 1. पावसाळ्यात माशा, चिलटे फार त्रास देतात. तेव्हा एक लोखंडाची पळी गरम करून त्यामध्ये कापूर वड्या टाकाव्या, म्हणजे कापराच्या वासाने माशा आणि चिलटे नाहीसे होतील. नंबर 2. पावसाळ्यात फरसाण मऊ पडते. अशा वेळेला चहासोबत खाण्यासाठी फरसाणचे मस्त नमकीन कटलेट तुम्ही बनवू शकता. नंबर 3. घरात ज्या ठिकाणी मुंग्या असतील तिथे काकडीचे साल ठेवावे. काकडीचा वास मुंग्यांना अजिबात सहन होत नाही, त्या लगेच तिथून नाहीशा होतील. नंबर 4. घरात पाली येऊ नये म्हणून घरात किंवा मग स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्याची टरफले ठेवावी. घरातील पाली नाहीशा होतील. नंबर 5. घरात झुरळं किंवा मग मुंग्या झाल्या असतील तर घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये बोरिक ॲसिड पावडर टाकावी. बोरिक ॲसिड पावडरमुळे मुंग्या, झुरळं अजिबात येणार नाही. नंबर 6. चहाच्या भांड्यात रोज चहा बनवल्यामुळे भांड्याला चहाचे डाग पडतात आणि ते डाग लवकर जात नाही. अशा वेळेस चहाचं भांडं आधी मिठाने चोळून घासल्यास चहाचे डाग लगेच निघतात. नंबर 7. स्वयंपाकघरात तेल किंवा तूप सांडल्यास फरशी खूप तेलकट होते. अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून फरशी पुसल्यामुळे तेलकटपणा निघून जाईल आणि फरशी देखील चमकेल. बरेचदा डाळ शिजवताना कुकरमधील पाणी बाहेर येते. अशा वेळी कुकरच्या शिट्टीला तेल लावावे. कुकरमधील पाणी अजिबात बाहेर येणार नाही. नंबर 9. लोणी काढायच्या आधी हाताला बेसन पीठ, तांदळाचे पीठ किंवा मग गव्हाचे पीठ लावून हात धुवावे, म्हणजे लोणी काढताना हाताला लोणी चिकटून राहत नाही. नंबर 10. बरेचदा कडधान्य फ्रीजमध्ये ठेवून देखील कडधान्याला उग्र वास येतो. अशा वेळी कडधान्य फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्यात थोडासा लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये अजिबात पसरणार नाही. नंबर 11. एक तासभर लिंबू गरम पाण्यात भिजत ठेवल्याने लिंबातून जास्तीत जास्त रस आपल्याला मिळतो. नंबर 12. मेथी दाण्याला मोड आणून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरल्यास ते कडू लागत नाही आणि त्याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात, जसे की वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि मधुमेह, डायबिटीज नियंत्रणात राहतो. नंबर 13. मासे खाताना घशात काटा अडकल्यास त्यावर 1-2 केळी खावी. नंबर 14. काजू व इतर ड्रायफ्रूट्सला कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यात तळाशी 2 ते 3 लवंगा ठेवाव्या. नंबर 15. पेपर डोसा पातळ कुरकुरीत होण्यासाठी डोस्याचे बॅटर मिक्सरमधून काढताना त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकावा. तसेच अर्धी वाटी दुधामध्ये 1 चमचा बेसन मिक्स करून बॅटरमध्ये घालावे आणि आंबवण्यास ठेवावे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.